नमस्कार सगळ्यांना. नोकरीवाला यूट्यूबरचा आपल्या सगळ्यांना राम आहे. अनेक दिवसापासून एका गोष्टीची चर्चा म्हणजे आपण करतोय सगळेजण. ज्यांच्या ज्यांच्या गाड्या ना 2019 सालाच्या अगोदरच्या गाड्या आहेत, त्या सगळ्या गाड्यांसाठी नंबर प्लेट बदलायचं आहे. लोक म्हणतात HRPC, पण ते HSRP असं त्याचा शॉर्ट फॉर्म होतोय. तर माझी आजची अपॉइंटमेंट आहे खरं म्हटलं तर 10 वाजता वगैरे त्यांनी बोलवलंय आणि याच्या बाबतीत काहीच माहिती नाही की तिथे गेल्यानंतर काय होतं आणि आपल्या अनेकांना माहिती नसेल, कारण आपण या सगळे फ्लोमध्ये आहोत. ज्यांच्या ज्यांच्या गाड्या 2019च्या अगोदरच्या आहेत ना, त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आता नवीन आहेत आणि मला पण स्वतःला या गोष्टीचं तेवढं नॉलेज नाही की तिथे गेल्यानंतर काय होतं, काय चार्जेस असतात. साधारणपणे जेव्हा रजिस्ट्रेशन मी केलं होतं ना, तेव्हा इंजिन नंबर, चेसिस नंबर टाकून मग त्याची गव्हर्नमेंटची साईट आहे transport.gov वगैरे त्याच्यावरती, आणि मग जाऊन हे अपॉइंटमेंट बघतोय. तर आजूबाजूला मला अपॉइंटमेंट सापडतच नव्हती किंवा फुल होत्या. शनिवार रविवार तर कुठलीच अपॉइंटमेंट नाही. तर मला आजची अपॉइंटमेंट मिळाली आणि ही अपॉइंटमेंट मिळाल्यानंतर आता सकाळी मी लवकर चाललोय तिकडे. हा व्हिडिओ याच्यासाठी करतोय की ज्यांना तिथे गेल्यानंतर म्हणजे ज्यांनी आता बुकिंग केलं असेल किंवा काय नक्की प्रोसेस असते, या व्हिडिओच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना कळणार आहे. आणि आपण म्हणतो ना की आपण व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह बनवतो किंवा कधी फॅमिली ब्लॉग बनवतो, कधी ट्रॅव्हल ब्लॉग बनवतो, असं काय मिक्सचरच असतं. खरं तर ऑप्शन पण नाही आहे, कारण एक कॅटेगरी घेऊन जायचं जर म्हटलं ना तर प्रॉब्लेम असा येतो की कसं करणार ना, नोकरी करतो आपण, आहे का नाही. आणि त्याच्यामुळे लायसन आणि आरसी बुक घेऊन जातो, तरी पण लागेल किंवा नाही माहिती नाही. बरोबर. थँक्यू व्हेरी मच आठवण करून दिल्याबद्दल. कधी कधी आहे ना असं बायको पण ऐकलेलं बरं बघा, कधी कधी काहीतरी बोलली ईश्वरी. तर आता जाऊया आपण तिकडे आणि हा अनुभव तुमच्यासाठी महत्वाचा असेल. आपण व्हिडिओ फर्स्ट टाइम वॉच करत असाल, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला. भाऊ चला, चलो मैं आता है जल्दी से जल्दी. किती वेळ लागेल काय माहिती नाही. फोन करा तिथे गेल्यावर फोन करतो. ओके, घेऊया आपण सगळं. डन ईश्वरी. आणि हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर कमेंट सुद्धा करा. कमेंट तर करायचीच आहे. कमेंट का माहिती का, कारण काय अपडेट काय होतं तर कळेल ना आपल्याला पण. कधीतरी काही चुकतं, कधी नाही चुकत, या सगळ्या गोष्टी कळत असतात त्याच्या माध्यमातून. तर आपण येऊन पोचलेलो आहे ऑटोमोटिव्ह सोल्युशन. मारुती सुझुकीचा एक वर्कशॉप आहे, शोरूम आहे. शोरूम तर म्हणू शकत नाही, वर्कशॉप आहे. तिथे येऊन पोचलोय. गेटवरही सांगितलं की गाडी लावून घ्या आणि ऑफिसमध्ये जाऊन भेटा. आता जाऊन मी ऑफिसमध्ये भेटतोय. बघूया पुढे काय होतं. नंबर प्लेट आले की नाही तेही माहिती नाही. पहिले सगळं जाऊन चेक करावं लागेल. आपण ऑफिसमध्ये जाऊया. आलेलो आहे आपण. समोर सगळ्या गाड्या लागल्यात. आता मला हे माहिती नाही की या सगळ्या गाड्यांचं नंबर प्लेटसाठी आल्यात की काय माहिती नाही. किती वेळ लागेल चेक करूया. कोण लोक बोलतात ना की खूप गर्दी असते किंवा लाईन लावावी लागते, असं काही नाही आहे. आज तरी गर्दी नाही आहे, कारण वीक ऑफ डेजमध्ये मी आलेलो नाही, त्याच्यामुळे गर्दी नाही आहे. त्यांनी प्रॉपरली इकडे गाडी लावायला सांगितली शेडमध्ये. आणि आता बघूया, 15 मिनटं झालेली आहेत मला येऊन रजिस्ट्रेशन वगैरे करून. तर किती वेळ लागतोय बघूया. चालवताना खूप सेफली चालवा. याचं कारण असं आहे, या गाडीची कंडिशन बघा काय झालेलं असेल आणि किती मोठा ॲक्सिडेंट झालेला असेल ना. याच्यात कोण वाचलं असेल नाही असेल काय माहिती, पण गाड्यांची कंडिशन हे बघून एकदम डेंजर कंडिशन आहे. तर मंडळी, बरेच दिवसापासून हे जे HSRP नंबर प्लेट आहे ती बदलण्याचं डोक्यामध्ये होतं, त्याच्यामुळे मी तडक आता इथे आलेलो आहे. आणि बघितलं तर खूप सोपं काम आहे. काचेवरती एक स्टिकर पण चिटकवला जातोय आणि आता नंबर प्लेट जी असते, जुन्या नंबर प्लेटवर नवी नंबर प्लेट ठेवून मग त्याला ड्रिल करून होल केलं जातं आणि पुन्हा ती फिट केली जाते. आणि फिट इतक्या सोप्या पद्धतीने केली जाते की तुम्ही आता स्क्रीनवर बघताय त्याप्रमाणे. त्याला फक्त काय म्हणतात, त्या इंजिनिअरिंग भाषेमध्ये जो शब्द आहे ते म्हणजे पंच केलं जात आहे त्याला. आणि ही नंबर प्लेट फिट केली जाते. त्याला कुठल्याही प्रकारे नटबोल्ट नाही आहे, त्याच्यामुळे ही कोणी काढू शकत नाही.
ओके, त्याला रिबेट असं म्हणतात. आता ही मागच्या बाजूला सुद्धा रिबेट मारून ही नंबर प्लेट बसवली जाते आणि हे अक्षरशः 2च मिनिटाचं काम आहे. तर मंडळी, जाऊन आलो मी HSRP नंबर प्लेट बदलण्यासाठी, कारण आपली गाडी आहे ती 2019च्या फारच अगोदरची आहे. तिथला एक अनुभव सांगायचं म्हटलं तर नंबर प्लेट बदलणे ही फक्त 2 ते 3 मिनिटाचीच गोष्ट असेल. एक नंबर प्लेट बदलायला 2 मिनिटं लागू शकतात आणि तेवढाच वेळ लागला. सध्या रश खूप आहे, तिथे लोड खूप आहे. वीक ऑफ असं जर असेल म्हणजे सॅटर्डे संडेज म्हणाल तर फुलच असते, अपॉइंटमेंट मिळत नाही. मला अपॉइंटमेंट मिळाली कारण मंडे टू फ्रायडे या वेळेमध्ये मी तिकडे गेलो होतो आणि म्हणजे वीकडेजमध्ये गेलो होतो. तर तिथे गेल्यानंतर काम लगेच झालं. स्टाफ कोऑपरेटिव्ह होता, सगळ्या गोष्टी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी त्यांच्याशी माझं जे कन्व्हर्सन झालं, म्हणजे मी जे त्यांच्याशी बोललो ना, म्हणजे नंबर प्लेट कशासाठी सक्ती केलेली आहे काय वगैरे, तर थोडंसं त्यांचं म्हणणं पडलं की त्यांनाही एवढं काय त्याच्यामध्ये माहिती नाही आहे, पण नॉट नेसेसरी, की ते म्हटलं की आता आहे गव्हर्नमेंटचा रूल आहे तर ते करावं लागेल. अदरवाईज नंबर प्लेट ही नंबर प्लेट असते, त्याच्यावरही नंबर आहे याच्यावरही नंबर आहे. उगाच आपल्या सगळ्यांच्या खिशाला 800-900 रुपयाचा भुर्दंड लागलेला आहे. वेळ काढून तिथे जा, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे थोडासा नाहक त्रास होतोय, पण करणं गरजेचं आहे. कारण जर काही केलं नाही तर बऱ्यापैकी दंड लागू शकतो, जो 2-3 हजाराच्या आसपास सुद्धा असू शकेल, असं त्यांच्याकडून एक माहिती मिळाली. आता दंडाची रक्कम त्यांनाही माहिती नाही, कदाचित पोर्टलवर अपडेट असेल नसेल, लेट इट चेक करून घेऊया आपण. तर हे सगळं करून आलो आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांना विनंती आहे की आपण पण सगळ्यांनी जाऊन आपले जे HSRP नंबर प्लेट आहे त्या चेंज करून घ्या आणि सेफ होऊया. कारण शेवटीला आपण ड्राईव्ह करतो रस्त्यावरती आणि त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी अपडेट असणं, इन्शुरन्स असणं, PUC असणं, या सगळ्या गोष्टी अप टू डेट असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि आपण ही जर का आपली गाडी 2019च्या अगोदरची असेल तर बदलून घेतली नसेल तर पटकन बदलून घ्या. वीकडेजमध्ये गर्दी नसते, हेच तुम्हाला याच्यातून सांगायचं होतं. आणि एकंदर मला आपल्याला हे सगळं शो करायचं होतं की बरेच लोक फर्स्ट टाइम जाऊन नंबर प्लेट बदलणार आहेत, तर त्यांच्यासाठी हा एक्सपिरियन्स मला शेअर करायचा होता, तो मी केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते पण कळवा आणि त्याचबरोबर आपला आप्त स्वकीयांना आपल्या ग्रुप्समध्ये, फॅमिली मेंबर्समध्ये, सोसायटीच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या गोष्टीची कल्पना येईल. भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.